तर नमस्कार, सुप्रभात। तर आज आहे घटमाळेचा तिसरा दिवस। तर पाहू शकता तिसऱ्या दिवशीच खूप सुंदर असं धान्य आलेलं आहे आणि खूप छान असं हिरवगार आलेलं आहे। तर सर्व पूजा वगैरे करून झाली। 11 वाजताच आपलं पार्सलही आलं होतं आणि जे रिटर्नला जाणार होतं ते रिटर्नला चाललं होतं। तर बाकीचं पॅकिंग करत होते आणि बरंच काही यावेळेस आलेलं होतं। गालीच्या बेडशीट वगैरे बरंचसं होतं, त्यामध्ये साड्या वगैरे ड्रेस। तर ते आणखी बॉक्सेस काय मी ओपन केले नाही, बिलिंगचं काम वगैरे चालू होतं। तर त्याचबरोबर नंतरून थोडंसं घरची कामं वगैरे झाली, आवरावरी झाली, थोडंसं कस्टमरचं मेसेज वगैरे टाकून झाले। भैयांना काय आरतीला जमणार नव्हतं, त्यामुळे त्यांनी लवकरच 5:30 वाजताच येऊन देवीचं दर्शन वगैरे घेऊन गेले। तर आदू त्या दिवशी आलेला होता। तर आदू खूप धीटपणे स्टेजवर उभा आहे आणि तो अजिबातच घाबरला नाही। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। त्यानंतरून आम्ही संध्याकाळी आवरून वगैरे आदूला सोडवायचंच होतं, तर आदूला घेऊन आम्ही गेलो केडगावच्या देवीच्या दर्शनासाठी। आरतीचा टाइम होणार होता, त्यामुळे देवींचा साज शिंगार चालू होता, पूजा चालू होती। खूप सुंदर असं देवीचं दर्शन झालं आणि आदूही खूप छान तिथे खेळत होता। दर्शन वगैरे करून घेऊन आल्यावर तिथे मागे खेळत होता। त्याचबरोबर आम्हाला मावशी व रामही तिथे भेटले, तेही आमच्या सोबत दर्शनाला आले। ते तसे दर्शनासाठीच आले होते, पण त्यांची आमचीही भेट झाली। खूप बाजारही भरलेला होता, जत्राही भरलेली होती, खूप सुंदर सुंदर दुकानं लागलेली होती, खेळणीची, दागिन्यांची, सर्वच काही होतं। खूप छान असं जत्रा भरलेली होती आणि गर्दीही खूप सारी होती। तर मुलांचं कसं असतं, खेळणी पाहिली का काही ना काहीतरी घेतल्याशिवाय ते काय राहत नाही, तसंच आमचंही असतं। आमच्या पार्थला काही ना काहीतरी लागतच असतं। त्याचबरोबर आज राम आणि आदूची ही जोडी त्याच्यासोबत होतीच। तर आम्ही सुंदर असं सर्व बाजार वगैरे, जत्रा वगैरे फिरून मुलांना खेळणी वगैरे घेतली। त्यानंतर खाऊगल्लीमध्येच दाजींचं मंचुरियन आणि नूडल्स वगैरे सर्व स्टॉल होता। तर सर्वजणांनी तिथेच पोटभर नाश्ता केला, दाजींनी काय कुठे जाऊ दिलं नाही। आणि त्यानंतरून राम वगैरे मस्तपैकी न घाबरता बसलेले आहेत पाळण्यामध्ये। आदू आणि पार्थ छोटे तर बसलेच होते पाळण्यामध्ये, पण मोठ्यांनाही मोह आवरला नाही। सर, पार्थ आणि समर्थ तेही इकडे डिस्को डान्समध्ये बसले होते। बसल्यानंतर भीती तर वाटत होती, पण त्यांना त्यांची मजाही खूप येत होती। तर खूप छान मजा केली सर्वांनी। देवीच्या तिथं तर खूप सारी रोषणाई होतीच, पण जी शोभा जत्रेनी त्यांनी असते ती कशानेच नसते। तर खूप सुंदर असे रोषणाईने भरलेले पाळणे आणि जत्रा वगैरे सर्व खूप भरलेली होती। तर खूप छान वाटत होतं। आदू आणि रामनीही काही कमी मजा केली नाही, त्यांनीही खूप मजा केली। त्यानंतर देऊन येता येता पालखीचे दर्शनासाठी आम्ही थांबलो। आज बुरानगरच्या देवीची यात्रा असते व पालखी ही सर्वत्र मिरवणूक असते। तर आम्ही पालखीच्या दर्शनासाठी इथे थांबलो व दर्शन वगैरे घेतलं। खूप गर्दी असते।